आजवर कदाचित कोणीही तुम्हाला ही गोष्ट सांगितली नसेल, की महाभारतातील काही पात्र आजही जिवंत आहेत. फरक फक्त इतकाच आहे, की त्यांचे चेहरे आणि नावं बदलली आहेत. आजही तुम्हाला शकुनीसारखी माणसं भेटतील, जी स्वतः काही निर्माण करत नाही, पण दुसऱ्यांची नाती आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. दुर्योधनासारखी माणसं, ज्यांच्याकडे सर्व काही असूनही त्यांची नजर मात्र दुसऱ्यांच्या हक्कावरच असते. धृतराष्ट्रासारखी ही माणसं असतात, जी आपल्या माणसांच्या चुका दिसत असूनही डोळे झाक करतात आणि अन्याय होऊ देतात. युधिष्ठिरासारखी माणसंही भेटतात, जी प्रत्येक वेळी शांतता टिकावी म्हणून गप्प राहतात, प्रत्येक चुकीला सहन करतात आणि लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. त्यांना या सत्याची जाणीव होते तेव्हा, जेव्हा त्यांनी खूप काही गमावलेलं असतं. आणि हो, कधी-कधी कृष्णासारखी माणसंही भेटतात, जी कोणताही स्वार्थ न ठेवता योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. फरक फक्त एवढाच आहे, की पूर्वी युद्ध रणांगणात लढली जायची. आज ती घरात, मनात, कुटुंबात, नात्यांमध्ये, विचारांमध्ये लढली जाते.